Yeah. Welcome all my friends to this channel, AGS Broka and Vanik. I feel excited to be with you for this new series which I'm about to start from today. This is for MPSC State Services Aspirants, right? MPSC राज्य सेवेची जे प्रिपरेशन करतायत त्यांच्यासाठी इंग्लिश लँग्वेज मधला हा व्हिडिओ आहे. एसे रायटिंग 400 मार्क्सचा जो एसे लँग्वेज 1, राईट? सो राज्यसेवेमध्ये जसं की दोन आहेत एसे रायटिंग मध्ये, एक आहे 400 मार्क्सचा एसे आणि दुसरा आहे जो कंपल्सरी पेपर आहे त्याच्यातला एसे, राईट? सो 400 वर्ड्सचा एसे आणि दुसरा 250 मार्क्सचा एसे आहे ना, जो की 1000 to 1200 वर्ड्सचा असणार आहे, राईट? सो आता पहिले आपण इथून सुरुवात करतोय 400 वर्ड्सच्या एसे पासून, लँग्वेज पेपर 1 मधला कंपल्सरी इंग्लिश. मित्रांनो, आता जसं की म्हणजे कंपल्सरी पेपर पण याच्यामध्ये तुम्हाला लाईक फक्त तुमचं छोटासा एक एसे तुम्हाला देणार आहे. सो नॉट टू व्हरी मच, बट त्यामध्ये आपण हे बघायचंय की हाऊ कॅन आय डू माय बेस्ट, राईट? एसे म्हटलं की जे दडपण येतं ते काय येतं, तर त्याचं मेन रिझन आहे सेंटेन्स स्ट्रक्चर कन्फर्म नसतं, माहिती नसतं किंवा कन्फर्म नसतं, त्याबद्दल कन्व्हिक्शन नसतं. सेकंड इज व्होकॅब्युलरी. काय होतं की लिमिटेड ऑब्जेक्टिव्ह जेव्हा आपण ठेवतो की मी परीक्षेला येणारे इतकेच वर्ड्स पाठ करीन, मी इतकेच अँटोनिम्स सिनोनिम्स लर्न करीन, तर ह्या विथ लिमिटेड ऑब्जेक्टिव्ह यू कॅनॉट गो मच, यू कॅनॉट ट्रॅव्हल मच, यू कॅनॉट रीच टू द प्लेस दॅट यू हॅव कवेटेड फॉर सो लॉंग, यू ड्रीम्ड ऑफ, राईट? So, keeping this in mind, I have started another series of vocabulary, इंग्लिश vocab, वर्ड पॉवर मेड इझी बाय नॉर्मन लुईस. हे जे बुक आहे त्याची मी सिरीज सुरू केलेली आहे, ज्याच्यामधनं आपल्याला कळतं की ज्या गोष्टीचं आपण इतके वर्ष दडपण घेत होतो त्याच्यामध्ये काही तेवढंसं फारसं नाहीये, बिकॉज अल्टिमेटली लँग्वेज इज जस्ट अ वे, अ मीडियम वी यूज फॉर कम्युनिकेशन. इट इज नॉट अ रॉकेट सायन्स, है ना? सो ती वर्ड पॉवर मेड इझी ही सिरीज मी तुम्हाला रिकमेंड करीन, चेकआउट, बिकॉज खूप सोप्या पद्धतीने आपल्याला या लँग्वेजची फेमिलियारिटी आणि मैत्री वाढत जाते. सो हिअर आय स्टार्ट माय ऍक्टिव्हिटी फॉर यू. आपण आज बघूया की काय काय एसे मध्ये एक्सपेक्टेड असतं, राईट? सो याच्यामध्ये जो एसे आज आपल्याला आहे, पहिल्यांदा तर बघूया आपण एसेचे कॉन्स्टिट्युएंट्स काय असावे. व्हॉट शुड बी द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ अन अपीलिंग एसे? ओके. सो वेन यू से अपीलिंग एसे, that means it appeals to your reader. तुमच्या रीडरला त्याच्यामध्ये अपीलिंग काहीतरी वाटतं कंटेंटमध्ये. ही फील्स ही फील्स वर्थ, he feels that this essay is worth reading. This essay has got a good vocabulary, a good writing style, right? So an appealing essay should demonstrate, त्या एसेनी काय डेमॉन्स्ट्रेट केलं पाहिजे, त्या एसेनी काय दाखवलं पाहिजे, त्या एसेमध्ये काय असलं पाहिजे. स्ट्रॉंग लिटररी स्किल्स, है ना? लिटरेचर, लिटररी. सो भाषेमधले जे स्किल्स आहेत, आता तुम्ही जेव्हा म्हणता की एसे मध्ये रिटन इंग्लिशचे स्किल्स आहेत, पण रिटन इंग्लिश कॅनॉट कम विदाउट रेड इंग्लिश. म्हणजे जोपर्यंत आपलं वाचन चांगलं नाही, जोपर्यंत आपल्याला व्होकॅब्युलरीची चांगली ओळख नाही, तोपर्यंत आपले डायरेक्टली रिटर्न स्किल्स इम्प्रूव्ह नाही होऊ शकत. सो वी शुड हॅव गुड रिडिंग एक्सपिरियन्स ऑल्सो, किंवा गुड रिडिंग ॲबिलिटी. आता रिडिंग सुद्धा का केल्या जात नाही, कारण असं होतं की काय सांगितलंय त्याच्यात कन्फ्युजन असतं, है ना? सगळ्याचं मूळ असतं टेन्सेस, है ना? सो ही एक खूप मोठी चेन आहे. आपण याच्याबद्दल एक व्हिडिओ करणार आहे की असं काय होतं बरं या लँग्वेजमध्ये, की इतकी सोपी लँग्वेज आहे, आपल्याला एवढं सगळं एक्सपोजर आहे, आपल्याला टीव्ही फॉर्मॅटमध्ये आहे ही लँग्वेज अवेलेबल, सोशल मीडियावरती आहे, न्यूजपेपर्स आहेत, खूप सारे लोक बोलतायत, मग असं काय होतं की आपल्याला इतकी भीती तयार होते. तर या सगळ्याचं जे रूट कॉज आहे त्याच्याबद्दल एक व्हिडिओ मी नंतर क्रिएट करणार आहे, राईट? So it should demonstrate strong literary skills, engaging and rich. So it should be engaging. It should engage the reader of your essay, who is going to be your the person who is going to evaluate your essay. And rich vocabulary and precise content. तुमचा कंटेंट प्रिसाइज पाहिजे, है ना? प्रिसिजन शुड बी देअर. आपण शिकलो होतो ना सायन्स मध्ये, प्रिसिजन अँड अॅक्युरसी, राईट? सो दॅट शुड बी देअर. द एक्सपेक्टेशन्स ऑफ द टायटल मध्ये जे दिलेलं आहे ते फुलफिल झालं पाहिजे. टायटल मध्ये जे एक्सपेक्टेशन आहे ते फुलफिल झालं पाहिजे, राईट? सो जितके जास्तीत जवळ आपण असू टायटलच्या, तेवढं आपल्याला योग्य किंवा तेवढं जास्त फायद्याचं आपल्या दृष्टीने, राईट?
So expectations of the title should be met with effective and persuasive. It should persuade, है ना? It should attract the reader. It should persuade the reader. त्यांनी रीडरला तुमच्या किंवा इव्हॅल्युएटरला परस्युएट केलं पाहिजे की मी आणखी वाचीन, याच्यात काहीतरी मला इंटरेस्टिंग दिसतंय, राईट? सो परस्युएसिव्ह रायटिंग स्टाईल. आता जसं की लँग्वेज पेपर मधला पार्ट 2 है ना, इंग्लिश कंपल्सरी आणि 50 मार्क्स, राईट? So write an essay on any one of the following topics in about 400 words आणि 25 marks. सॉरी. सो 2 टॉपिक्स आले होते 2024 च्या परीक्षेमध्ये. 2024 जी घेतल्या गेली होती 2025 मध्ये, राईट? राज्यसेवेची. सो पहिला टॉपिक होता टेररिझम आणि बी माय आयडिया ऑफ अ हॅपी वर्ल्ड. सो आय विल जस्ट आय विल ब्रिंग टू यू द सेकंड एसे एज वेल, सो दॅट यू गेट अक्लामटाइज्ड विथ रायटिंग स्टाईल्स. या पूर्ण सिरीजचा उद्देशच हा आहे की जी भीती आहे ती कमी करणं आणि मोर अँड मोर कम्फर्टेबल होणं या लँग्वेज विषयी, राईट? सो माय आयडिया ऑफ अ हॅपी वर्ल्ड. ओके, आता आपण याच्यामध्ये बघूया कसं आपल्याला. दिस इज जस्ट अ सॅम्पल टू शो यू हाऊ यू कॅन मेक युअर एसे अट्रॅक्टिव्ह, अपीलिंग, एंगेजिंग अँड फुल ऑफ प्रिसाइज कंटेंट, राईट? सो फाईन, लेट्स स्टार्ट विथ दिस. ओके, टेररिझम. तर हे टेररिझम आहे. सो इंट्रोडक्शन मध्ये आपण जस्ट आता टेररिझम विचारलंय है ना. सो टेररिझम मध्ये आपण हा शब्द आपण ऐकला की आपल्याला काय काय आपल्या डोळ्यापुढे काय येतं, आपण काय काय वाचलंय, आपण स्वतःला अपग्रेडेड ठेवलंय का, आपण अपडेटेड आहोत का, राईट? सॉरी, आय एम अंडर द वेदर. अंडर द वेदर इज अंडर द वेदर ही जी इडियम आहे त्याचा अर्थ आहे की मी आजारी आहे, त्यांना सर्दी खोकला, राईट? इडियम सुद्धा खूप असतात ना इंग्लिश लँग्वेज मध्ये. सो सगळं हे रोजच्या बोलण्या चालण्यातलं आहे, असं काही वेगळं काही खूप काही करायचं नाही आहे इंग्लिश लँग्वेज मध्ये, राईट? सो इथे आपल्याला टेररिझमची पहिले आपण जर का एक जस्ट डेफिनेशन एक समजून घेतलं. आता कन्क्लुजन मध्ये आपण समजा एक म्हटलं की 55 वर्ड्सचं इंट्रोडक्शन, 55 साधारण 55 वर्ड्सचं कन्क्लुजन. सो आणि मधलं जे आहे ते उरलेलं मेन बॉडी ऑफ द एसे, राईट? सो आता याच्यामध्ये पहिल्यांदा टेररिझमची डेफिनेशन मध्ये आपण म्हणू टेररिझम कॅन बी अंडरस्टूड ॲज. आता काही लोक याला असंही म्हणू शकतील, टेररिझम कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज. काही लोक म्हणतील टेररिझम कॅन बी डिफाईन्ड ॲज, राईट? एक्सप्रेस्ड किंवा डिफाईन्ड ॲज, राईट? सो आता हे जसं की पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे सेंटेन्स. सो आपल्याला हे थोडंसं लक्षात घेता आलं पाहिजे पटापट, तर आपल्याला हे स्किल्स वाढत जातात लँग्वेजचे की ओके हे सेंटेन्स पॅसिव्ह मध्ये एक्सप्रेस केलंय. सो असा काही थंबरूल नाहीये पॅसिव्ह मध्ये नसावंच, ठीक आहे? इट्स ओके, काही सेंटेन्सेस असू शकतात. सो टेररिझम कॅन बी अंडरस्टूड, एक्सप्रेस, डिफाईन्ड, एलॅबोरेटेड ॲज. टेररिझम कॅन बी डिफाईन्ड ॲज सिम्पली अ स्ट्रॅटेजिक, है ना? त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजिक ते आहे. प्रीमेडिटेटेड म्हणजे त्याच्याबद्दल आधीच विचार केला गेलेला आहे. इंग्लिश लँग्वेज मध्ये मेडिटेट या शब्दाचा अर्थ विचार करणे असा आहे. आपल्याकडे मेडिटेशन या शब्दाचा अर्थ निर्विचार अवस्था असा घेतला जातो, पण इंग्लिश लँग्वेज मध्ये मेडिटेटेड म्हणजे ज्याच्यावरती विचार केला गेला आहे असा, आणि प्री म्हणजे आधीच, आणि त्याच्यामध्ये एक स्ट्रॅटेजी आहे, हॅफॅझर्ड नाहीये, राईट? सो टेररिझम कॅन बी अंडरस्टूड ॲज अ स्ट्रॅटेजिक अँड प्रीमेडिटेटेड एक्झिक्युशन. काहीतरी एक्झिक्यूट केलंय. काय एक्झिक्यूट केलंय? स्ट्रॅटेजिक आणि प्रीमेडिटेटेड एक्झिक्युशन ऑफ व्हायोलन्स. जेव्हा आपण प्रत्यक्षात ते टेररिस्ट प्रत्यक्षात आणतात, व्हायोलन्स एक्झिक्यूट करणं म्हणजे त्याला ऍक्च्युअली घडवून आणणं, ते स्ट्रॅटेजिक असतं, ते प्रीमेडिटेटेड असतं. कोणाविरुद्ध? अगेन्स्ट सिव्हिलियन्स ऑर गव्हर्नमेंट्स, राईट? बघा मित्रांनो, किती एसे म्हणजे आपल्याला टेररिझमचं इंटेन्सिटी सुद्धा लक्षात येते किती भीषण आहे, राईट? सो ऑर गव्हर्नमेंट्स इन ऑर्डर टू मटेरियलाइज. काय मटेरियलाइज करायचंय? त्यांना प्रत्यक्षात आणायचंय. काय? आयडिओलॉजिकल, एकतर जी आयडिओलॉजी असते है ना, जी बिलीफ सिस्टम असते ती, रिलिजियस धार्मिक किंवा पॉलिटिकल मोटिव्ह. हेतू काय असतात? जे हेतू मटेरियलाइज करायचे ते कोणते हेतू असू शकतात? पॉलिटिकल, रिलिजियस किंवा आयडिओलॉजिकल, राईट? त्यांना मटेरियलाइज करण्यासाठी आणि सिव्हिलियन्स आणि गव्हर्नमेंटच्या विरुद्ध व्हायोलन्स एक्झिक्यूट करण्यासाठी प्रीमेडिटेटेड आणि स्ट्रॅटेजिक अशी एक मोटिव्ह असतो त्यामागे. टेररिझम हॅज सिव्हिअरली डेबिलिटेटेड
आता बघा, हॅज आणि थर्ड फॉर्म बघा, हे प्रेझेंट परफेक्ट मधलं सेंटेन्स आहे. डेबिलिटेटेड म्हणजे काय, सॉरी डेबिलिटेटेड म्हणजे काय, तर वीक करणं. टू डेबिलिटेट म्हणजे टू वीकन, राईट. टू डेबिलिटेट इज टू वीकन. सो वीक बनवण्यासाठी आणि टेररिझमनी खूप सिव्हिअरली अशक्त केली आहे. काय अशक्त केली आहे, काय इकॉनॉमिक पॉवर. अंडरमाइंड मध्ये सुद्धा तोच मिनिंग आहे, फक्त रिपिटेशन चांगलं नाही वाटत ना. सारखं सारखं आपण सेम वर्ड युज केला, इट डझंट साऊंड गुड. सो इकडे म्हटलं डेबिलिटेटेड, इकडे म्हटलं अंडरमाइंड. सो गुड vocabulary इज वन ऑफ द बेसिक इंग्रेडियंट्स ऑफ अ गुड एसे, राईट. अंडरमाइंड सोशल स्ट्रक्चर, आपलं जे फॅब्रिक आहे सोसायटीचं, ते सोशल स्ट्रक्चरला वीकन करतं, ते अंडरमाइन करतं. अँड शॅटर्ड है ना, उद्ध्वस्त करणं. शॅटर्ड सेक्युरिटी ऑफ नॉट जस्ट अ फ्यू नेशन्स, फक्त काही देशांमध्येच नाही, बट ऑलमोस्ट द होल वर्ल्ड, पूर्ण जगाचीच आज ह्या गोष्टी त्यांनी कमकुवत केलंय. सोशल स्ट्रक्चर, सेक्युरिटीला शॅटर केलंय, इकॉनॉमीला डेबिल्युटेट केलंय, राईट. So your reader comes to know that you are well aware of sentence structure. You are well aware of sentence structure. आता इथे not just आहे, not only असतं तर but also झालं असतं. Not just मध्ये हे structure is okay. So this essay precisely aims to furnish. आपण furnish करणार आहे, आपण प्रोड्यूस करणार आहे काय, फॅक्ट्स, म्हणजे त्याचा रूट कॉज काय, त्याला सोल्युशन काय, अबाउट टेररिझम, राईट. ओके, नेक्स्ट लेट्स टेक अ लुक ॲट द नेक्स्ट पार्ट. हे सगळं स्लाइड मध्ये असल्यामुळे, पण हा एकच सलग एसे आहे, हा फक्त स्लाइड मध्ये असल्यामुळे मला ब्रेक करायला लागला वेगवेगळ्या साइड मध्ये. देन वी हॅव, ओके, इथे आपण एवढंच दिलं इंट्रोडक्शन मध्ये की टेररिझमची डेफिनेशन काय आणि ह्या एसेचं टार्गेट काय आहे, राईट. ओके, देन वी हॅव कॉजेस अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ टेररिझम. टेररिझम हॅज बिकम वन ऑफ द मोस्ट करोडिंग. करोडिंग म्हणजे केमिस्ट्रीमध्ये करोजन शिकलो होतो ना आपण. करोजन म्हणजे काय असतं की जे पोखरून टाकतं, ते ते गंजतं ना, लोखंड वगैरे, त्याला करोड करून टाकलं जातं है ना, खाऊन टाकतं त्याला ते, राईट. सो करोजन पासून हा करोडिंग आलाय. करोडिंग थ्रेड्स, अशी भीती आहे की जी खाऊन टाकते, पोखरून टाकते, करोड करते. करोडिंग थ्रेड्स किंवा थ्रेटनिंग डेंजर किंवा मोस्ट यू मे से टेररिझम हॅज बिकम वन ऑफ द मोस्ट यू मे से करोडिंग थ्रेड्सच्या ऐवजी द मोस्ट कंट्रोलिंग इव्हिल्स, द मोस्ट वीकनिंग एव्हिल्स. एव्हिल्स म्हणजे दुष्ट प्रवृत्ती असंही तुम्ही म्हणू शकता. नेशन्स आर ग्रॅपलिंग विथ. सो आपल्याला हे माहिती आहे ना, काही सेंटेन्सेस हे प्रेपोजिशननी संपतात. हे आपण ग्रामरमध्ये शिकलोय, तेच आपल्याला सगळं अप्लाय करायचं इथे, राईट. ओके, सो टेररिझम हॅज बिकम वन ऑफ द मोस्ट करोडिंग थ्रेट्स नेशन्स आर ग्रॅपलिंग विथ. किंवा आपण असंही म्हणू शकतो, वन ऑफ द मोस्ट कॅटास्ट्रोफीज, वन ऑफ द मोस्ट कॅटास्ट्रोफिक थ्रेट्स, वन ऑफ द मोस्ट cataclysmic threats. Multiple ways to express this. Though the underlying causes, so underlying causes of terrorism, मुळाशी काय, टेररिझम हे आपल्याला दिसतं, टेररिझम आपल्याला दिसतं, पण त्याच्या मुळाशी काय आहे, तर कॉजेस ऑफ टेररिझम आर मल्टिट्युडिनस. मल्टी आलं म्हणजे वेगवेगळे, अनेक. सो अंडरलाईन कॉजेस अनेक आहेत आणि कॉम्प्लेक्सली एन्टँगल्ड आहेत, एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत ते, है ना, एन्टँगलमेंट झाली आहे, राईट. द मोस्ट प्रॉमिनंट वन, सगळ्यात ठळक किंवा सगळ्यात महत्वाचे वन्स कॅन बी आयडेंटिफाईड. परत एकदा हे पॅसिव्ह मध्ये एक्सप्रेस केलंय, कॅन बी आयडेंटिफाईड. वी कॅन आयडेंटिफाय द मोस्ट प्रॉमिनंट वन्स इज ऍक्टिव्ह व्हेनेवर अँड व्हेरेवर, जिथे जिथे आणि जेव्हा, जेव्हा आणि जिथे सिटीजन्स ऑफ अ कंट्री, एखाद्या देशाचे नागरिक, फील दॅट दे आर मिसलेड. पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आहे बघा. हा, दे आर मिसलेड, त्यांना मिसलीड केल्या जात आहे. सो गव्हर्नमेंट इज मिसलिडिंग देम or someone is misleading them, so they are misled or ignored by their government. तर मग काय होतं, दे बिकम वल्नरेबल. वल्नरेबल म्हणजे काय, तुम्ही असं बघितलं असेल, ऍक्सिडेंट प्रोन एरिया म्हणजे अपघात प्रवण क्षेत्र, म्हणजे ते असं क्षेत्र असतं जिथे सहज अपघात घडतो, जिथे अपघात घडण्याची दाट शक्यता असते, राईट. सो आता वल्नरेबल म्हणजे असं काहीतरी की जे लवकर बळी पडू शकतं, है ना. सो वल्नरेबल टू कशावरती, डिसेप्शन, फसवणूक, अँड रॅडिकलायझेशन. आता एसे, टेररिझमच्या एसे मध्ये हे काही वर्ड्स कॉमनली आलेच पाहिजे, रॅडिकलायझेशन, एक्स्ट्रीमिझम, राईट.
अँड रॅडिकलायझेशन बाय टेररिस्ट ग्रुप्स. आतंकवादी जे ग्रुप्स असतात त्यांच्याकडनं रॅडिकलाइज केल्या जातं या लोकांना आणि डिसिव्ह केलं जातं जे लोक वल्नरेबल आहेत. आणि कधी वल्नरेबल होतात, जेव्हा त्यांना असं वाटतं, when citizens of a country feel that they are misled or ignored by their government. Okay. Terrorism feeds on. आता बघा मित्रांनो, इथे टेररिझम फीड ऑन ही फ्रेझल वर्ब आपण वापरली आहे, फीड ऑन. आता बघा, जेव्हा आपण म्हणतो मदर फीड्स म्हणजे आपण जर का म्हटलं मदर फीड्स हर पपीज, म्हणजे जी आई आहे ती आपल्या पिल्लांना, कुत्रे, जी फिमेल डॉग आहे ती आपल्या पिल्लांना दूध पाजते आहे. इथे फीड्स आहे, नंतर ऑन नाहीये. सो हे एक वेगळं सेंटेन्स आहे. फीड्सच्या नंतर जेव्हा ऑन आलं तेव्हा याचं मिनिंग बदललं. टेररिझम फीड्स म्हणजे टेररिझम कोणाला फीड करत नाहीये. टेररिझम कशावरती जगतंय, तर इट फीड्स ऑन इनडॉक्ट्रिनेशन. इनडॉक्ट्रिनेशन म्हणजे काय, डॉक्ट्रिन म्हणजे काय, डॉक्ट्रिन किंवा डॉगमा म्हणजे काय, तर असे काही बिलीफ सिस्टम्स असतात की ज्याच्यावरती लोक इतरांना इनडॉक्ट्रिनेट करतात, है ना. म्हणजे एखाद्याचं ब्रेन वॉश केलं जातं की ही या प्रकारची विचारसरणी तुम्ही फॉलो करा. ऑफ दोज, कोणाचे इंडॉक्ट्रिनेशन, हु फील मार्जिनलाइज्ड. हे काही शब्द आहे ना प्रत्येक एसे मध्ये येतातच टेररिझमशी रिलेटेड, राईट. ओके. जे मार्जिनलाइज ज्यांना फील होत आहे की आम्ही मार्जिनलाइज केला जातोय, दे आर इंडॉक्ट्रिनेटेड. त्यानंतर इलिटरसी, राईट, शिक्षणाचा अभाव आणि पॉवर्टी, है ना, दारिद्र्य, अलॉंग विथ अ सेन्स ऑफ इनजस्टिस, अ सेन्स ऑफ इनजस्टिस और फिलिंग ऑफ इनजस्टिस, अन्याय झाल्याची भावना. आणि आता काय पुढे, अँड नेक्स्ट आहे अँड इनइक्वॅलिटी. ओके. अँड इनइक्वॅलिटी आर ऑल्सो used. बघा, पॅसिव्ह व्हॉइस आर ऑल्सो युज्ड. सो याचा ऍक्टिव्ह व्हॉइस असेल समवन युजेस, टेररिस्ट ग्रुप्स यूज इट. ओके. बाय द टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स टू एनलिस्ट न्यू रिक्रुट्स. नवीन लोकांना ऑर्गनायझेशन मध्ये रिक्रूट करायचं, त्यांना एनलिस्ट करायचं, त्यांना रिक्रूट करायचं, राईट. सो स्टेट स्पॉन्सरशिप फ्रॉम नेबरिंग कंट्रीज, म्हणजे आजूबाजूचे जे देश आहेत त्यांच्याकडनं असलेली स्टेट स्पॉन्सरशिप, है ना. सो इंडियामध्ये याची थ्रेट जी आहे की पाकिस्तानकडनं जे काही स्टेट स्पॉन्सरशिप केलं जाते फ्रॉम नेबरिंग कंट्रीज, ते काय आहे, त्याला फ्युएल करतं, म्हणजे त्याला खत पाणी घालतं त्याच्यावरती, ते आणखीन त्याला फ्युएल करतं, फ्युएल्स टेररिझम. त्याच्यावरती अजून ते आगीत तेल होते म्हणतात. सो फ्युएल्स टेररिझम बाय बूस्टिंग मिलिटरी ऍक्टिव्हिटीज. ओके. मिलिटरी ऍक्टिव्हिटीज ते बूस्ट करत असतात. द गोल, ध्येय काय, इज टू डिस्टॅबिलाइज एखाद्या देशामध्ये. स्टॅबिलाइज म्हणजे काय, स्टेबल म्हणजे स्वस्थ, शांत, अशांतता निर्माण करणं, टू डिस्टॅबिलाइज अ नेशन. ओके. द कॉन्सिक्वेन्सेस, याचे परिणाम. आता कोणी कॉन्सिक्वेन्सेसला रिपरकशन्स म्हणेल, है ना, कोणी कॉन्सिक्वेन्सेसला रिपरकशन्सही म्हणेल, इट्स ओके. रिपरकशन्स, आउटकम्स म्हणेल कोणी, राईट. सो कॉन्सिक्वेन्सेस ऑफ टेररिझम आर कॅटास्ट्रॉफिक. अतिशय भयंकर, कॅटास्ट्रॉफी आपण जे म्हणतोय ना, अतिशय भीषण असं संकट. सो त्याचे कॉन्सिक्वेन्सेस कॅटास्ट्रॉफिक असतात. इट कॉजेस ॲबिस्मल हे म्हणजे अगदी ज्याचं बॉटम नाही आहे असं. ॲबिस्मल म्हणजे इतकं भीषण की त्याचा अंत नाही कुठे, त्याचा बॉटम नाही. ॲबिस्मल लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी, मनुष्य हानी आणि प्रॉपर्टीची पण हानी, ॲबिस्मल लॉस, राईट. म्हणजे आपण हे दाखवतोय की या एसे मध्ये तुम्ही हे तुमच्या एसे मध्ये डेमॉन्स्ट्रेट झालं पाहिजे की तुम्हाला यू आर अ गुड रीडर, यू नो वेल हाऊ ऍडजेक्टिव्ह आर युज्ड, हाऊ टू मेक एन एसे एंगेजिंग. आणि तुमच्याकडे हे स्किल असेल तरच तुम्हाला तिकडे 1000 आणि 1200 वर्ड्स, 1000 to 1200 वर्ड्सचा जो एसे आहे त्याच्यामध्ये हेच तुम्हाला पर्स्युएसिव्ह रायटिंग वापरायची आहे. प्लस इट शुड बी you should be as near as title, you should be as near the title as you can, right. Okay. त्यानंतर इट ऑल्सो पिअर्सेस. कुणी याला पिअर्सेस म्हणेल, जसं एखाद्या गोष्टीमध्ये आपण पिअर्स करतो, है ना, लिटरली आपण त्या गोष्टीला पूर्ण एन्जॉय करतो, आपण त्या गोष्टीमध्ये एक होल क्रिएट करतो, राईट. समवन मे से, याला कोणी म्हणेल फ्रॅगमेंट्स. सो कॉन्टेक्स्ट बघितला तर हे दोन शब्द तसं सेम रोल प्ले करतात. तसं पिअर्स म्हणजे काय, होल क्रिएट करणं, पण फ्रॅगमेंट म्हणजे काय, अखंड असलेल्या गोष्टीमध्ये खंडता निर्माण करतं, त्याला विभाजन करणं पीसेस मध्ये. सो इट ऑल्सो पिअर्सेस नॅशनल युनिटी. कशी, बाय प्रोपेल करणं, चालना देणं, बाय प्रोपेलिंग पॅनिक आणि फिअर. पॅनिक आणि फिअरला
चालना देऊन एखाद्या देशाची अखंडता त्याच्यावरती आघात करणं. द ग्रेटेस्ट इम्पेडिमेंट, आता इम्पेडिमेंट जे आहे तर एक आहे इम्पेडिमेंट किंवा आणखी कोणीतरी याला ऑब्स्टॅकल सुद्धा म्हणेल साधं, राईट. द ग्रेटेस्ट इम्पेडिमेंट किंवा ऑब्स्टॅकल टू वेलबिंग ऑफ अ कंट्री, एखाद्या देशाची वेलबिंग, एखाद्या देशाची सुस्वस्थता कशामध्ये असते, लाईज इन इकॉनॉमिक डिव्हस्टेशन. सो आता द ग्रेटेस्ट इम्पेडिमेंट टू वेलबिंग ऑफ अ कंट्री, एखाद्या देशाची सुस्वस्थता आपल्याला त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करायचा असेल तर काय, तर इकॉनॉमिक डेव्हस्टेशन घडवायचं त्याचं, असं हे टेररिस्ट ऑर्गनायझेशनचं एक गोल असतं. ट्रिगर्ड बाय टेररिझम, टेररिझम काय करतं तर असं इकॉनॉमिक डिव्हस्टेशन घडवून आणतं की ज्याच्यानी वेलबिंगला इम्पेडिमेंट तयार होते, राईट. सो इकॉनॉमिक डिव्हस्टेशन ट्रिगर्ड बाय टेररिझम. सो इन ऍक्टिव्ह व्हॉइस यू मे से टेररिझम ट्रिगर्स इकॉनॉमिक डिव्हस्टेशन. आता हे सेंटेन्स स्ट्रक्चरमुळे, सेंटेन्स स्ट्रक्चर असं आहे की त्यात काही पॅसिव्ह व्हॉइसेस येणारच आहेत, म्हणून हा व्हॉइस असं काही नाहीये की ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. सो हे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये लिहायचंच नाही. ज्याची स्मूथ रायटिंग स्टाईल आहे ना, जो फटाफट लिहितो, फटाफट स्मूथ फ्लो मध्ये लिहितो, अनेक पॅसिव्ह व्हॉइस मध्ये येतात कन्स्ट्रक्शन, राईट. सो इट्स ओके. आता पुढे, इट टार्गेट्स इकॉनॉमी बाय अफेक्टिंग टुरिझम, टुरिझम वरती अफेक्ट करून टेररिझम टार्गेट करतं इकॉनॉमीला. त्यानंतर मॅनपॉवर, पुढे मॅनपॉवर दॅट कॅन बी हार्नेस्ड. ओके, म्हणजे जे मनुष्य संसाधन जे आहे दॅट कॅन बी हार्नेस्ड, आपण त्याचा उपयोग करू शकतो कशासाठी, सोसायटल डेव्हलपमेंट हॅज टू बी डिप्लॉइड, त्याला डिप्लॉय करावं लागतं कशासाठी, फॉर सिक्युरिटी, देशाच्या सिक्युरिटीसाठी ही सगळी मॅनपॉवर तिकडे द्यावी लागते, डिप्लॉय करावी लागते, जी अदरवाईज वेलबिंग साठी वापरता आली पाहिजे. ओइंग टू म्हणजे काय, ड्यू टू, ऑन अकाउंट ऑफ द थ्रेट ऑफ टेररिझम. ओके. त्यानंतर अनायहिलेटिंग टेररिझम, कोणी म्हणेल इरॅडिकेटिंग टेररिझम, कोणी म्हणेल इरॅडिकेटिंग टेररिझम, कोणी म्हणेल ऑब्लिटरेटिंग टेररिझम, नष्ट करणं, ऑब्लिटरेटिंग टेररिझम, हे एक आपण हेडिंग दिलंय, राईट. सो अनायहिलेटिंग, ऑब्लिटरेटिंग, इरॅडिकेटिंग, ऑल दीज मीन्स नष्ट करणं. ओके. अनायहिलेटिंग टेररिझम, टेकिंग अप्रोप्रिएट ऍक्शन्स इन ऑर्डर टू न्यूट्रलाइज करणं, काय, द थ्रेट्स, ज्या काही थ्रेट्स आहेत, रिस्क आहेत, त्यांना न्यूट्रलाइज करणं. ऑल्सो टर्म्ड ऍज क्विक रिस्पॉन्स, ज्याला म्हणतात क्विक रिस्पॉन्स, अँड प्रोऍक्टिव्ह ऑपरेशन्स, म्हणजे प्रोऍक्टिव्ह एक असतं, रिएक्टिव्ह घटना घडल्यावर, एक असतं प्रोऍक्टिव्ह आधीच, घटनेच्या आधीच. टू प्रिव्हेंट थ्रेट्स आर द इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजीज टू काउंटर टेररिझम, टू काउंटर टेररिझम म्हणजे टेररिझमच्या विरुद्ध काम करण्यासाठी, त्याला दडपण्यासाठी, त्याचा पराभव करण्यासाठी इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजीज वापरायला पाहिजे. इन्स्टेड ऑफ पोस्ट अटॅक झाल्यावर ऍक्शन घेण्यापेक्षा थ्रेट्स शुड बी प्रिव्हेंटेड, त्याचं प्रिव्हेन्शनच केलं तर किती चांगलं होईल, अहेड ऑफ देअर ऑकरन्स, त्यांचा ऑकरन्स व्हायच्या आधीच. कोऑर्डिनेशन अमंग सेंट्रल स्टेट, आता जसं की इंटेलिजन्स एजन्सीज असतात, सेंट्रल पूर्ण देश पातळीवर काम करतात, स्टेट राज्य पातळीवर आणि लोकल त्या प्रदेशाच्या पातळीवर काम करणाऱ्या इंटेलिजन्स एजन्सीज, त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन. ओके, पुढे बघूया. त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन अँड लोकल इंटेलिजन्स. ओके, हे आपण बघितलं. एजन्सीज नीड्स कोऑर्डिनेशन आहे ना, सब्जेक्ट कोऑर्डिनेशन आहे म्हणून नीड्स टू बी एनहान्स्ड, त्याचं एनहान्समेंट करण्याची गरज आहे. पीपल शुड बी मेड अवेअर ऑफ द रिपरकशन्स, है ना, रिपरकशन्स ऑफ द आयडियोलॉजी ट्रिगरिंग टेररिझम. ओके. स्ट्रिक्ट लॉ एन्फोर्समेंट शुड बी प्रायोरिटाइज्ड फॉर क्रिमिनलाइजिंग टेरर ऍक्ट्स. ओके. टेक्नॉलॉजी इज बीइंग सीन ऍज अ बून आणि बेन, एक असतं वरदान आणि एक असतं शाप. बून म्हणजे ब्लेसिंग किंवा ब्लेसिंग किंवा ज्याला वरदान म्हणतो. इन कॉम्बॅटिंग टेररिझम, द युसेज ऑफ डिजिटल फोरेन्सिक्स, आता आपल्याला हे सुद्धा सगळं माहिती असतं की डिजिटल फोरेन्सिक्स आहे टेक्नॉलॉजी मधनं, बिग डेटा अनालिटिक्स आहे टेक्नॉलॉजी मधनं आलेलं, प्रेडिक्टिव्ह इंटेलिजन्स आहे टेक्नॉलॉजी मधनं आलेलं, राईट. इज बीइंग एम्प्लॉइड, हे वापरल्या जात आहे ऑलरेडी. टू एक्सपेडाइट करणं, काय एक्सपेडाइट करणं, तर एखादी प्रोसेस लवकर होण्यासाठी, ती प्रोसेस आणखी त्याला चालना मिळण्यासाठी. अँड हॅसन सर्वेलन्सला आणखी प्रबळ बनवण्यासाठी. टेररिझम इज एनगल्फिंग म्हणजे काय, खाऊन टाकणं,
टेररिझम इज एनगल्फिंग पीस अँड प्रॉस्परिटी इन मल्टीफॅरियस वेज. अनेक पद्धतींनी, अनेक मार्गांनी टेररिझम खाऊन टाकताय शांतता आणि भरभराट, समृद्धी. अ स्ट्रक्चर्ड अप्रोच, एक असा अप्रोच पाहिजे, स्ट्रक्चर्ड अप्रोच विथ कॉम्प्रेहेन्सिव्ह प्लॅनिंग. ह्याला खूप डिटेल प्लॅनिंग पाहिजे, कॉम्प्रेहेन्सिव्ह पिक्चर, कॉम्प्रेहेन्सिव्ह प्लॅनिंग अँड प्रॉम्प्ट इम्प्लिमेंटेशन. प्रॉम्प्ट त्याचं इम्प्लिमेंटेशन पाहिजे. एड्स म्हणजे काय? हेल्प्स इन. कशामध्ये? एड्स इन प्रिव्हेंटिंग टेररिझम, राईट? सो इट एड्स इन प्रिव्हेंटिंग टेररिझम. कोणतं टेररिझम? बी ट्रेडिशनल, जे अनेक वर्षांपासून आपण जे ट्रेडिशनल टेररिझम बघत आलोय ते, किंवा मॉडर्न जे सायबर टेररिझम वगैरे आहे ते सुद्धा. द ऍडेज, कोणती? ऍडेज म्हणजे म्हण किंवा प्रोवर्ब, है ना? ऍडेज म्हणजे म्हण किंवा प्रोवर्ब. द ऍडेज, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, अप्लाइज. म्हणजे आपण थोडक्यात हे सांगतोय की ही ऍडेज अप्लाइज मोस्ट ऍप्टली इन फाईट अगेन्स्ट टेररिझम. म्हणजे ही जी प्रॉवर्ब आहे ना, ती सध्याच्या काळात सर्वात जास्त ऍप्लिकेबल आहे फाईट अगेन्स्ट टेररिझम मध्ये. आता आपण म्हणतोय कन्क्लुडिंग पार्ट मध्ये, द ड्रीम, कोणतं ड्रीम? लेट पीस प्रिव्हेल, म्हणजे शांततेचा जय जयकार हो. जसं लेट ट्रुथ प्रिव्हेल आहे, तर आता लेट पीस प्रिव्हेल, टेररिझमचा एसे म्हणून, शांतता जिकडे तिकडे सगळीकडे प्रस्थापित हो. दो, आपण म्हणतोय दो चॅलेंजिंग, ते जरा चॅलेंजिंग आहे, बट इट कॅन कम ट्रू इफ ऍड्रेस्ड, जर का त्याच्यावरती उपाययोजना केली, इफ ऍड्रेस थ्रू अ डेडिकेटेड, त्याच्यावरती एक डेडिकेटेड आणि ऑल एनकम्पासिंग पाहिजे आपला अप्रोच, म्हणजे सर्व घटकांचा विचार करणारा पाहिजे, राईट? सो दिस इज लाईक अ सॅम्पल एसे, की ज्याच्यामध्ये यू विल रिअलाइज दॅट गुड व्होकॅब्युलरी आणि स्ट्रक्चर्ड एसे, सेंटेन्स स्ट्रक्चर इज पॉसिबल. इट इज पॉसिबल टू राईट अन अपीलिंग एसे, राईट? सो या पद्धतीने आपण आणखी अनेक एसेस लिहिणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे लक्षात येईल की व्होकॅब्युलरी ही probably the easiest subject you may have is English paper, vocabulary and grammar, right? So I'll come up with the next essay, my idea of a happy world. त्याच्यामध्ये आणखीन आपण बघूया काय काय vocabच्या aspects आपण याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करू शकतो, राईट? सो कीप जॉईनिंग द सेशन्स, कीप लर्निंग अँड स्टे सेफ. थँक्यू.